राज्यात वैष्णवी हगवणे प्रकरणची राख शांत होत नाही तोवर अकोल्यामध्ये अशीच धक्कादायक घटना घडलेली आहे। विठ्ठल मळवलकर नामक या गरीब घरच्या व्यक्तींनी आपलं कष्ट करून गरिबीतून आपल्या मुलीचं लग्न घाटोळे परिवारासोबत अकोल्यात लावून दिलं। मुलगा श्रीमंतीचा, मुलगा विदेशात जॉब करतो आणि आपली मुलगी चांगल्या घरात पडली असा एक ध्यास ठेवून एक आनंदाने गुणागोमानाने यांनी आपल्या मुलीचं लग्न घाटोळे परिवारासोबत लावून दिलं। मात्र अल्प काही दिवसातच या मुलीला जर पाहायला गेलं तर सासरच्या परिवाराकडून चक्क टॉर्चर केल्या जात असल्याचा गंभीरजनक प्रकार समोर आला आणि या त्रासापोटी अखेर या ताईंनी आपला ही जीवन यात्रा संपवण्याचा मार्ग निवडला आणि काल त्यांनी एक आपल्या स्वतःच्या घरामध्ये म्हणजे सासरवाडीमध्ये राहत्या घरी गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवल्याची एक धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। माझ्या सोबत काही त्यांचे आई वडील आहेत, भाऊ बंधू आहेत आणि नातेवाईक आहेत। त्यांनी त्याचा आरोप केलेला आहे की आमची मुलगी जी आहे ती आत्महत्या करणारी नव्हती। ती एक मुलीने मला सकाळीच कॉल केला आणि मला त्रास होत असल्याचं, माझ्यावर अत्याचार होत असल्याचं त्यांनी समोर केलं। मात्र अशा 2 घंट्यात काय झालं की माझ्या मुलीने एवढा टोकाचा निर्णय घेतला। माझ्या सोबत त्यांचे नातेवाईक आहेत, त्यांच्यासोबत आपण जाणून घेणार आहोत नेमकी घटना काय घडली होती। भावनाताई आज आपल्यातून निघून गेला, त्यांनी एवढं टोकाचं पाऊल उचललं, काय सांगावं, काही शब्दच फुटत नाही त्याबद्दल काय बोलावं होतं। एवढी गरिबीतली पोरगी, एवढं चांगलं शिक्षण केलं, BSc फायनल झालेली माझी पोरगी आहे, पण शेती काम करून तिनं तिचं शिक्षण पूर्ण केलं। तिच्या बरोबर आम्ही तिले वरही पाहून दिला शिक्षणाच्या, म्हणजे आमची परिस्थिती गरीब आहे, ते आमच्यापेक्षा पैशानं वर आहेत। ते चांगलं संबंध, समजा समोरच्यानं संबंध आणलेला आहे, आम्ही होकार देऊन दिला, आम्हाला पटलं त्याही पटलं, करून टाका। आणि झाल्यानंतर मग याचा छेड चालू झाला, हे काळीच आहे, हिचे हे गरिबीतलेच आहे, हे काही दिलंच नाही, आम्हाला काही भेटलं नाही याच्यातलं। मग यानं आम्हाला पहिले सांगायचं होतं, आम्हाला पटलं असतं आम्ही हो म्हटलं असतं, नाही तर नाही म्हटलं असतं। त्याला भेटत नव्हती, इकडे आले। मुलगा विदेशात जॉब करते म्हणे, विदेशात जॉब करते 12-12 महिने, आता गरीब असं लेकरू आहे म्हणून राहिलं। तिथे असं वाटे आपल्या मग 4 बहिणी आहेत, मला 4 मुली आहेत, 1 मुलगा आहे। आतापर्यंत काढलं, आतापर्यंत गेलं सहन तिनं, आता असं काय झालं तर तिथे सहन झालं नाही, तिला आता त्याचा त्रास सहन झाला नाही तिथे। आणि तिथे कुचट काचर बोलणे जास्त त्याच्यात। तिची आदत सासू जी आहे कमलाबाई तळोकार, ही घरी येऊन तिथे काहीतरी कुचट बोलत होती। मग मला सांगा तुम्ही, अच्छा आदत सासूला घरी येऊन कुचट काचर बोलायला लागल्या, तर मग घरचे लोक कायसाठी आहेत? आई मला काय सांगायला, आपल्या काळजाचा तुकडा हातातून निघून गेला, काय एक परिस्थिती, पैसे काय सांगावं सर, तर पोटात नाही आग उठते अशी, काळजाचा तुकडा गेला तर काय सांगावं समजत नाही, काय म्हणावं म्हणून। मला 4 पुरी आहे, पण अशा होत्या माझ्या 4 दिशा होत्या माझ्या 4 दिशेतल्या लोकांना जागीत मारून टाकले हो। आम्ही दोघी मायरी घरी गेलो त्याच्यावाल्या, आम्ही घरी जाऊन ताल पाहिला, घरात कोणीच नाही, सासू एकीकडे बसलेली पोराला घेऊन मस्त बोलायला। आम्ही गेलो तर बोलायला कोणी खाली नाही तिथे का म्हणे, आम्ही गेलो पाहिलं, त्याचे एटातले लोक गंमत पाहत होते आमच्यावरी। ते शेजारचे बाहेरची बाई आली आम्हाला पाणी घेऊन, कुठं आहे म्हणते पोरगी, सरकार दवाखान्यात जाऊन पडेल आहे म्हणे तिथं म्हणे। एक टॉर्चर सासरवाडीकडून केला जात असल्याचं सांगितलं गेलं। माझ्यासोबत भावनाताईचे भाऊ आणि वडील सुद्धा आहेत, त्यांच्यासोबत जाणून घेणार आहोत की काय नेमकं त्यांच्यासोबत घडले। काय सांगाल काका, एक आपला काळजाचा तुकडा ज्याला आपण लहानपणापासून पालन पोषण केलं, मोठं केलं, न्याय भेटायलाच पाहिजे आम्हाला। आम्ही एवढे तिच्यासाठी प्रयत्न केले, तिथं न्याय तर मिळालाच पाहिजे ना, आमचा तुकडा गेला। तर यांनी आमचं काहीच तक्रार वगैरे काहीच नाही घेतली। लगेच त्यांनी फोन केल्यावर म्हणे आम्ही PM झाल्यावर हे करू म्हणे। खूप त्रास होता त्याचा मला। त्यांनी डायरेक्ट पोरीनं फोन केला, छेड चालू आहे म्हणून। तर मी बाहेर गावी असताना मी कसा जाऊ शकेन लवकर, तेवढ्या टायमात त्यांनी काम करून टाकलं। मजुरी करून मजुरी करून त्यांनी त्यांच्या मुलीला शिक्षण दिलं आणि लग्न करून दिलं।
त्यानंतर सुखी आपली मुलगी नांदेल हीच एक आशा बाळगत असताना मुलींसोबत असं घडलं, एक दुःखद घटना घडली आणि तिला न्याय मिळावा हीच एक भावना त्यांनी व्यक्त केलेली आहे. माझ्यासोबत त्यांच्या म्हणजेच भावनाताईंच्या बहीण आहेत, त्यांच्यासोबत जाणून घेणार आहोत. काय सांगाल, तुमच्या मोठ्या बहिणींनी एवढा मोठा टोकाचा निर्णय घेतला? सर माझ्या बहिणीच्या लग्नाला 3-4 वर्ष होऊन गेले सर. तिच्या घरच्यांचं म्हणणं, तिचे सासरे ते तिला नेहमी म्हणत होते, भावना तू तुझ्या कलरमुळे पसंत नाही आहे आम्हाला, हे असे म्हणत होते. ती सांगत होती. आणि तिच्या मनात सर ती एवढी विचार मुलगी होती की तिला असा विचार आहे का मी यायच्या घरी जर आली तर माझ्या लायना बहिणीचं कसं होईल, ती असा विचार करत होती. आणि ती कशी करे, सांगितलं तर मग ती स्वतःच्या मन असं समजावून घे का आपल्या मागे आपली बहीण आहे, आपल्या बहिणीचं कसं होईल, त्याच्या मागे माझ्यापेक्षा अधिक मोठी एक बहीण आहे, ती सगळ्याचा विचार करे सर. आणि हे त्याच्यातनी मला त्या दिवशी फोन आला का रिनू तू घरी आहे का? म्हटलं हो बाई मी घरी आहे. बाबा गेले का अकोल्याला? म्हणतो हो अकोल्याला गेले. तर बाबाला माझ्या घरी पाठवशील काय? म्हटलं हो बाई पाठवतो ना. तर त्याच्यानंतर मग तिनं बाबाला फोन केला, बाबासोबत ते काय बोलली ते बाबासंग बोलली. त्यानंतर असा फोन आला की तुमची पोरगी लटकली आहे. बाबांना फोन केला तिच्या मिस्टरचा. कोणी केला होता फोन? तिच्या मिस्टरचा. का बाबांना फोन असा गेला की बा तुमची मुलगी लटकली. सर बोलाचा पण प्रकार असते, लटकली हे बोलणं नाही आहे सर. आणि दुसरं म्हणजे माझे लहाने मामा जे आहेत हे गेले होते, तर हे लोक घरी नसताना हे पोलीस स्टेशनला होते. मग यांची बायको आहे सर ती, मग याचं काम काय होतं, तिथं हजर असणं. हे तिची चिठ्ठी घेऊन हे तिथं पोलीस स्टेशन मध्ये हजर होते. आणि फाशी घेतलेला व्यक्ती सर हा तिथं लटकून राहते, खाली कोणी काढत नाही. हिला खाली काढेल होतं. आणि ज्यावेळेस माझे मामा गेले ना, त्यावेळेस तिचा जेठ हर्षल घाटोळे यांनी त्याला मारायचं हे केलं, त्यांच्या अंगावर जात होते माझ्या मामाच्या. तिच्या जवळ जायला नाही, त्याला असं लोटमारी केली, त्यांनी जाऊ नाही दिलं तिच्या जवळ. एकंदरीत काय आपला आरोप आहे की म्हणजे ही आत्महत्या आहे? सर ही आत्महत्या नाहीये, तिला मारून टाकेल सर. कारण तिची जी जेठाणी आहे तिला बाळ होत नव्हतं आणि तिला बाळ होतही नाही. कारण ज्यावेळेस माझ्या ताईला म्हणजे बाळ राहिलं त्यावेळेस यांनी काय केलं, म्हणजे ती अशी सर्व कामात सर्व गुण संपन्न होती. ती रांगोळी काढे, तिची जेठाणी जी आहे ना, हे म्हणजे तिच्यावर समजा हिनं केलं काय मी करून पाहतो, तिची म्हणजे असं पटत होतं तिचं. मग ते काय करे, नवऱ्याला सांगे तिच्यावाल्या. मला सांगा, तुमच्या बहिणीकरता तुम्ही एक मैत्रीण म्हणून होता, एक सखी म्हणून होता, तर असं कधी झालं का की तिने तिचं दुःख तुमच्याकडे व्यक्त केलं, ती सांगत असेल की मला अशा प्रकारचा त्रास होता, मला मारहाण करत होते किंवा असं काही होत झालं का? सर तिचा जेठ सरळ तिच्या अंगावर मारायला गेला होता सरळ. पण ती असा विचार करे, माझे मामा म्हणत होते बाई आपण फारकती घेऊन टाकू, पण ती असा विचार करे आपली परिस्थिती गरीब आहे, माझा विचार करे, माझी बहीण अधिक आहे, माझ्यापेक्षा मोठी आहे, तिचा विचार करे सर. अशा ना ती अशी स्वतःला समजत होती का बाबा मी इथंच, माया एंड इथंच लागते, ती अशी बोलत होती. काय एक मागणी आहे प्रशासनाकडे? सर माझ्या बहिणीला न्याय भेटा. सर तिचं सर लग्न जुडलं सर, तेव्हा म्हणजे जुडायच्या आणि सर चांगले वागले त्यासोबत सर, म्हणजे थोडंफार जुडेपर्यंत. त्यांचं लग्न जुडलं सर तिचं, तर मग त्यांनी त्यांचं जे खरं रूप आहे ते दाखवणं चालू केलं सर. लग्नाच्या वेळेस तो एवढं सर त्यांनी आम्हाला भिकारपणा दाखवला, तुम्हाला काय सांगू सर. अक्षरशः तर त्यांनी माणसं मोजून सांगितले की तुमचे 10-20 माणसं आहे ना फक्त लग्नासाठी. आणि त्यानंतर सर आई वडिलांना काही महत्व देत नव्हता. घरी आला, घरी जे बाप्पू घरी आले तर बोलत नव्हते कोणाशी, काही नाही. फक्त बाहेर उभं राहत होते, गाडीचे हॉर्न वाजवत होते आणि बस तिला ते बॅग घेऊन अक्षरशः बाहेर निघत होते सर. पण तिला अशी उजागी नव्हती की तुम्ही घरात या, तुम्ही घरात बसा. असंच लग्नाला सर 4 वर्ष होते सर पुढच्या महिन्यात. पण ते सर माझ्यासोबत 2 वेळा बोलले फक्त का, ते सर मी बोलली म्हणून तिला खूप टॉर्चर करत होते. तुझी बहीण बोलत नाही, तुझी बहीण बोलत नाही. पण सर ते मोठेपणा काही दाखवत नव्हते की मी मोठा आहे, मी संग बोलणार का काय. ते शेवटी मला बोलली नाही, बापू म्हणत होते म्हणे तू बोलत नाही. पण सर तिच्यामुळे सर मला म्हणे खूप बोलले म्हणे तिच्यामुळे सर मी त्याच्यासोबत 2 वेळा बोलली. त्या दिवशी सर ते तसं केलं. 5 दिवसांनी मला फोन आला सर स्वतःहून, नयन असं करू, नयन तसं करू, नयन आपल्याला कोणाचं काही घेणं नाही, आपले आई बाबा आहे, आपल्याला लेकरं आहे. सर तिचं बाळ 15 महिन्याचं, माझं बाळ 16 महिन्याचं, एकच महिन्याचा फरक आहे सर दोघीचा. सर्व काही सांगत होती. मला काही कोणाचं घेणं नाही म्हणे, मी फक्त आपली शिवांसाठी जगतो आणि आपली अन्वी किती मस्त आहे म्हणे, सगळं म्हणे आपलं म्हणे, काही कोणाचं काहीच घेणं नाही म्हणे. काय झालं काय नाही काही समजलं नाही. त्या दिवशी मग तिथं गेलो पोलीस स्टेशन मध्ये, ते बाप्पू भेटले. तुझ्या बहीण हाताने केलं म्हणे, सरळ डोळ्यात त्याच्या पाणी नाही, काहीच नाही, हाताने केलं म्हणे तिनं म्हणे.
म्हटलं हातानं कसं केलं? तिनं कोणाला विचारच नाही केला म्हणे. कळाचा नाही काही नाही. कसं केलं तीच दिले माहित म्हणे. मामा गेले, मामासोबत कोणी धड बोललं नाही. मी एकटी पडलेली सर. कोणत्या नवऱ्याला वाटते सर आपल्या बायकोला एकटं सोडून द्या? कोणत्या नवऱ्याला वाटते? एकटं सोडून दिलं तिले, पोलीस ठाण्यात गेले. सगळं काही बरोबर रपादपा करून टाकलं. 2-2 महिने सर इथं राहत होती सर ते. आई बाबा म्हणत होते बाई सोडून दे. बहीण म्हणून तिने काही तुमच्याकडे शेअर केलं हा, सर फोनवर सर मेसेज करत होती सर मला. मेसेज डिलीट करत होती. मी असं कोण करतं मेसेज कोण पाहिलं तर कोण काही म्हटलं तर तुला बोलतील. म्हटलं मला कशाला बोलतील? तिच्या सासरचं सांगत होते थोडंफार. आणि काय काय मेसेज असंच की असे करतात तसे करतात. मग ती भीत होती की मग जेव्हा एखाद्या वेळेस भेट वगैरे झाली, आता आमची भेट झाली होती, आजी वारली तर तिच्या तेरवीमध्ये आली. तर मग तिनं सांगितलं काही नाही म्हणे आपल्याला असंच जगा लागते, काही नाही. माझे मिस्टर चांगले आहेत. तर तिला वाटते ना, तर ती म्हणत होती की तुझ्या घरचे पाहुणे चांगले आहेत, तू लोन नको घेऊ, आई बाबाचा विचार कर. माझ्या एवढं झालं, खूप विचार केला सर तिनं खूप. पण मला माहित असेल माझी बहीण आत्महत्या करूच शकत नाही सर, करूच शकत नाही. त्या दिवशी तिच्याजवळ सर फोन नव्हता सर. त्यांनी म्हटलं तिला तू आईला फोन देऊन दे म्हणे, तुला मी दुसरा फोन घेऊन देतो. तर सर तिला फोन नाही दिला सर त्याने घेऊन, फोन दिला नाही. मग तिच्या सासऱ्याचा बोलून तिने लपून फोन केला सर एक दिवस मला. अशीच बोलली. म्हटलं का फोन नाही करत? म्हटलं काही नाही. तर काही नाही म्हणे, असंच काय हो म्हणे, शिवांच्या एवढी बिची झाली म्हणे, मी कोणासोबत बोलायचंच मन नाही करत म्हणे आता म्हणे. शेवटचा प्रश्न विचारतो, लाडक्या भावाला काय मेसेज द्याल मुख्यमंत्र्यांना? काय मागा? लाडक्या भावाला म्हणा लाडकी बहीण नाही पाहिजे. लाडक्या बहिणी प्रत्येकाला सेफ असू द्या, त्याला न्याय मिळू द्या. माझ्या बहिणीनं आत्महत्या केली नाही मला माहित आहे. माझ्या बहिणीनं आत्महत्या नाही केली. छोटस बाळ आहे सर, तिला छोटस बाळ किती त्याचा विचार करत होती. रात्रभर जागी राहत होती सर, रात्रभर. पण तिनं कधीच असं म्हटलं नाही की आपण असं करणार. मला तर कल्पना नव्हती सर तिची. 5 दिवसांनी माझ्यासोबत बोलली सर. समोरचं सांगत होती नाही आपण असं करू नये, शेगावला जाऊ. 5 दिवसांनी म्हणत होती नाही माझ्या घरी येतो आपण, शेगावला जाऊ. काय शेगाव जागीच राहिलं सर, सर्व काही जागीच राहिलं सर. प्रत्येक मुलगी आपल्या लहानपणी भातकुलीचा खेळ खेळत असते आणि त्या भातकुलीच्या खेळामध्ये एकच अधीर ठेवत असते की माझाही एक कोणीतरी साजना येईल आणि मला तो घेऊन जाईल. मात्र आज या ठिकाणी वेगळंच झालं. एक मुलगीचा जन्म हा आपल्या वडिलांच्या घरी होतो आणि तिची अंतयात्रा जी निघते ती तिच्या सासरवाडीतून. परंतु अकोल्यात घडलेल्या त्या भावनाताईंच्या बाबतीमध्ये खूप वेगळंच पाहायला मिळालं. ताईंचा जन्म तर त्यांच्या वडिलांकडे झाला, मात्र अंतयात्रा ही अखेर तिच्या माहेरच्यांकडूनच आईला पाहिली. असं दुःखद घटना या ठिकाणी घडली. या परिवारावर आलेली जी शोककळा आहे, त्यांचे जे आरोप आहेत, त्यांना न्याय मिळण्याकरता हे पोलीस असतील किंवा शासन दरबारी भांडत आहेत. यांना एकच म्हणणं आहे की माझ्या मुलीने आत्महत्या केली नाही तर ती हत्या आहे, तिला न्याय मिळावा, हीच एक भावना व्यक्त करत आहेत. प्रतीक कुरेकर, LS मराठी, मूर्तिजापूर, अकोला.